तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका BTS ब्लॉगमध्ये. आम्ही शूट करतोय आज 1, 2, 3 आणि सिम्बा मूवीचं मेरावाला डान्स असे आम्ही गाणं शूट करतोय. मी सिम्बा मूवीमधलं सॉन्ग करणार आहे आणि माझ्याबरोबर करते कारण तुझं पूर्वा करणार आहे. आणि प्लस या शूटमध्ये नवीन 2 मेंबर आमच्यामध्ये ॲड झालेत. एक आहे मनस्वीची बहीण स्पृहा आणि आपली कादंबरी. मोस्टली गेम्समध्ये जे कॅरेक्टर असतं मी ते कॅरेक्टरला या मुलीचं नाव देतो कादंबरी. आपले जे गेम्स येतात त्याच्यामध्ये जे माझे कॅरेक्टर आहे त्याला सगळ्यांना नाव या मुलीचं नाव आहे कादंबरी असो. आणि आपल्यात चौथा मेंबर पण आहे यांच्यामध्ये नाचण्यासाठी, जे सगळ्या ब्लॉगमध्ये असतं, सगळ्या व्हिडिओजमध्ये असतं. ते येडं आजही लेट आलं आहे, 5:30चा टाईम दिले, अजून काय आलेलं नाही. आता बघू किती वाजता येते. तोपर्यंत मी आणि काय नव्हतं पूर्वाचं आमचं शूट करून घेतो. दिलेल्या टायमापेक्षा 15 मिनिटं लेट येणारी मुलगी आमची बंटी. कायम कधीच झालं नाही की बंटीला जो टाइम दिलाय त्या टाइमात जर बंटी आली तर मी नारळ फोडेल. नारळ होईल का असं भविष्यात तिला घ्यायचं कुठे आपल्याला. चला या. बंटीने आपली एंट्री मारली आहे आणि बंटीच्या तोंडावर 12 का वाजलेत मला काही कळलं नाही आहे. खरं बोल, बंटी झोपली होती तू? ठीक आहे, आता बंटी आली आहे तर आता बघू. पहिले आमचं शूट करायचं, बंटीने शूट करायचं, तर बघू काय करायचं काय नाही. नवीन थोड्याफार चुका होतात. बंटी तर एवढी जुनी झाली तरी अजून चुका करते, त्यात काय वाद नाही आहे. पण कसं आहे, कादंबरी आणि स्पृहा या दोघी नवीन आहे, त्यांचा पहिलाच व्हिडिओ आहे, दॅट्स वाय थोड्याफार चुका होत आहे. आणि कसं आहे, मोस्टली व्हिडिओसमोर त्यांना कॅमेऱ्यासमोर नाचायची सवय नाही आहे, तसं बंटी आणि पूर्वाला सवय आहे, त्यांचं काय वाटत नाही. तर या दोघी नवीन आहे, थोड्याफार चुका झाल्या. आता परत आणखी एखादा चांगला टेक घ्यायचा आहे, त्याच्यानंतर माझा आणि पूर्वाचा शूट करून घ्यायचा आहे. फायनली कादंबरीने त्यांचा थोड्याफार चुका ठीक आहे इग्नोर मारू आपण. झालं त्यांचं शूट, यांचाही शूट आणि कादंबरीचाही पहिला शूट परफेक्ट झाला. आमची शूटची तयारी चालू आहे, बंटी आणि मी आणि पूर्वा. तसं पूर्व मीच करणार होतो पण बंटी रडायला लागली म्हणून मग तिला पण घेतलं. सर मला पण करायचं, मग आता करा असं. मी काय खोटं बोललो, बंटी रडायला लागली. आता रडली की नाही तू? मग तू तर म्हणली मला करायचं. तुम्ही विचारला म्हणून मी कधी विचारलं हिला? मागं लागत खोटं बोलती बंटी. सर तुम्हीच म्हटलं सर किती खोटं बोलती, अशी रडते. मला यायचं तर मी करू असं म्हणलं. प्रॅक्टिस. आणि अशा पद्धतीने आमच्याच टायमाला फक्त लाईट जायची होती. 5 बंटी बरोबर मी डान्स करायचं ठरवलं, लाईटच गेली. आमच्या गावात तरी काय करणे. फायनली पहिल्यांदा असं झालं की बंटी
वन टेकमध्ये बंटीनं व्हिडिओ काढला फर्स्ट टाईम. वन टेकमध्ये बंटी फायनली माझ्या आयुष्यातला तो दिवस उजाडला ज्यामध्ये बंटीनं मला विदाऊट न त्रास देता, विदाऊट स्टेप न विसरता बंटीनं सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. बंटी, तुझं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? कसं वाटतंय तुला? पहिल्यांदाच तू न चुकता सगळं डान्स केलायस, कसं वाटलं? एकदम छान. फर्स्ट टाइम 4 वर्षामध्ये फर्स्ट टाइम तुला असं वाटलं? झालं बोलून. अच्छा ठीक. तसं बंटी नेक्स्ट याच्यामध्ये सुद्धा चुकणार नाही आहे मला माहिती, कारण बंटीला ह्या गाण्याच्या स्टेप बऱ्यापैकी पाठ आहे आणि त्याला बऱ्याच मुलीला शिकवलं सुद्धा हे गाणं. सो म्हणून मी तिच्याबरोबर करतोय. तर आता एक उभी व्हर्टिकल काढली ना, एक आता हॉरिझॉन्टल आम्ही काढून घेतो. तुम्ही मेहनत पाहू शकता, किती गरम होत आहे. कसलं गरम होत आहे. लाईट डिम असल्यामुळं फॅनही कमी चालतोय. बंटी ॲज युजल काय झालं, 5:30 ते 7:30चा टाईम मी दिला होता ॲक्च्युली शूटसाठी, पण आमचा शूट लवकरच आवरला. मला नव्हतं माहिती बंटी असं होईल की बंटी आज चुकणार नाही, आणि सगळ्या ब्लॉगचा पचका बंटीने केला, त्यात काय वाद नाही. कारण दर BTS ब्लॉगमध्ये बंटी चुकती, त्याच्यामुळे मग आपल्याला फुटेज घ्यायला थोडासा चान्स भेटतो. पण ह्या वेळेस असं काहीच झालं नाही. कितनी खुश हो रही है, ये खुशी पल दो पल की है बस. नेक्स्ट टाइम ये वापिस से चुकेगी. याद रख, ये मेरी बात याद रखना तू. नेक्स्ट टाइम तू वापस से चुकेगी और मुझे बहुत से पॉइंट मिलेंगे तुझे बदनाम करने के लिए. क्या समझी? चुकेगी या नहीं चुकेगी? गाइज ये बात नोट कर लो. आज है शनिवार 12 तारीख, हनुमान जयंती के दिन ये लकड़ी बोली. क्या बोला तूने? ये लड़की बोली कि अभी नेक्स्ट इसमें वीडियोस में ये कोई फुटेज नहीं देगी गलत वाली. पक्का है? कंफर्म है तुझे? तू बता खुद, कंफर्म है या नहीं? एकदम स्टेप चुकन. हे काय चाललंय? अरे काय हे ऐकायला? अरे हा कोणता घाम. मेहनत का पसीना आहे गाईज. आमचं शूट आवरलं आहे पूर्ण. आवरून ब्लॉगचा शूटही एवढा काय मोठा ब्लॉग नव्हता. मला वाटलं फार मोठा होईल, बंटी चुका करेन, पण बंटी काय चुका केल्या नाही. सो दॅट्स वाय ब्लॉग लवकर आवडला. आणि बंटीचा डायलॉग आता, बंटी तू कोण आहे आता? बंटी जास्त ब्युटिफुल आहे. कोण आहे? बंद म्हण बंटी. ब्युटिफुल म्हणली आधी. याचा डायलॉग येतो. कोण आहे? तारक मेहता मधली. हां, कशी करते ती? कशी म्हणती? मी असं ती ही मराठीत नाही म्हणते, काय म्हणती? हिंदीमध्ये म्हणते. कशी म्हणते हिंदीमध्ये? फक्त तिचा ब्युटिफुल शब्द ऐकलाय, पुढे नाही ऐकलं. ब्युटिफुल. ओ टप्पू के पापा. झालं ना? हां, ठीक आहे, ओके.
पळाली. ते कशी पळू राहिली. मनस्वी आली होती स्पृहाला न्यायला. ही तिला म्हणते क्लासला ये, मग बघते तुझ्याकडे. तसा दम नाही तुझ्यात आहे ना. बाहेर होती ना म्हणून दम सोडून दिलं म्हण ना. बाहेर होती म्हणून सोडली, आतमध्ये असं कुदवली असती. ती मारून देते का? हा मी आहे. दोघी भांडत होते. नेमकी मी कॅमेरा चालू केला मनस्वी पळून गेली. आपला हा एडिटिंग सेटअप विथ प्लस गेमिंग सेटअप. बरेच पब्लिकनं बऱ्याच ब्लॉगमध्ये जसं बघितलं हा सेटअप. आता पूर्वा येताना ड्रॉइंग बुक घेऊन आली आणि तिला एक हनुमानाचं चित्र हवं आहे. आता ड्रॉइंग शोधतोय हनुमानाची तिच्यासाठी. बघू कोणती. ती काय बोलली तर उडता हनुमान काढायचं बोलली ना. उडता हनुमान काढायचं बोलली ती. मग आता बघूया आपण भेटतं कुठं नेटवर चांगलं चित्र ते तिला काढून देऊ. तिला सोमवार लागते, आपल्याकडे टाईम आहे. तर गाईज आपल्या सगळा शूट आवरला आणि बंटी गेली ना. बंटी पण गेली आणि फक्त आता कादंबरी बाकी आहे. माझ्या पाठीमाग पाहता कादंबरी बसलेली. आता कादंबरीच बाकी फक्त. तर आजचा शूट एवढाच होता. जास्त काही हे नाही केलं आम्ही. जास्त शूट नाही करत बसलो, कारण जिथं मला वाटलं 2 तास लागतील पण नाही. ॲक्च्युली फक्त 2 टेकमध्ये पहिलं गाणं झालं, एका टेकमध्ये दुसरं गाणं झालं. बंटी चुकली नाही त्याचं आहे. आणि व्हिडिओ एक नंबर झाला आहे. बघूया आता कोणता व्हिडिओ. मे बी एक व्हिडिओ संडेला येईल आणि ब्लॉग त्याच्यानंतर येईल की काय झालं काय नाही काय. तर असंच ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपले BTS ब्लॉग येतच राहणार आहेत, तर एन्जॉय करा. चला.